काय बघा, काय सांगितले प्रश्नामध्ये की सरळ व्याजाने 2000 रुपये गुंतवलेले आहेत. किती रुपये गुंतवले? 2000. आणि व्याज किती मिळते? 100ला 10 रुपये. 100ला 10 रुपये म्हणजे 1000ला किती मिळणार? 100 रुपये. आणि 2000ला किती मिळणार? 200 रुपये. एका वर्षीच काय झाले? 200. दुसऱ्या वर्षी काय होणार? वाढणार. किती होणार? 400. परत त्यामध्ये 200 मध्ये 600 होणार, परत 800 होणार, परत 1000 होणार. बरोबर आहे का? 200 रुपये काय होणार? म्हणजे हे कुठली श्रेणी आहे सांगा? एपी आहे. मग 10 वर्षानंतर आपल्याला 10 वर्षानंतरचे म्हणजे 10व्या वर्षीचं आपल्याला फक्त काढायचं, सगळ्याची बेरीज करायची नाही आपल्याला. मग 10व्या वर्षी व्याज किती होईल ते आपल्याला विचारले. पहिल्या वर्षी किती झाले? 200. 200 असं वाढवत वाढत 200 200 200 200 करत जायचं. त्यामध्ये मग किती होणार बघा टोटल. आणि ते कुठल्या सूत्रानुसार काढायचं? आपण टीएन न काढायचं. कुठल्या सूत्रानुसार काढायचंय? टीएन. पहिल्यांदा लिहायचं काय सांगा? लिहायचं काय? पी किती सांगा इथं? पी किती? प्रिन्सिपल किती गुंतवलेला आहे? 2000 रुपये आहे. आणि रेट किती आहे? रेट आर किती आहे? 10%. बरोबर आहे का? मग आपल्याला काय काढायचं आहे? इंटरेस्ट काढायचं आहे. इंटरेस्ट ऑफ फर्स्ट इयर. पहिल्या वर्षीचे व्याज काढायचं. पहिल्या वर्षीचे व्याज किंवा वर्षाचे पहिल्या वर्षाचे व्याज. सरळ व्याज आहे, लक्षात ठेवा. इथं सांगितलेलं आपल्याला सिंपल इंटरेस्ट सरळ व्याजाने आपल्याला काढायचं आहे. फॉर्म्युला काय सांगा? पी इंटू एन इंटू आर अपॉन 100. मग चला किती येणार? पी किती आपल्याकडे? 2000. एन किती आहे? 1 वर्ष. आणि आर किती आहे? 10. हे काय बदलत नाही. छेद किती आलं? 100. वरचे 2 शून्य कट करा, खालचे 2. 20 10 200. पहिल्या वर्षीचे व्याज किती आलं? 200. आता काय करायचं? इंटरेस्ट ऑन सेकंड इयर. दुसऱ्या वर्षीचं व्याज काय येणार? दुसऱ्या वर्षाचे व्याज किती होणार? फक्त चेंज काय होणार सांगा इथं? पी इंटू एन इंटू आर. कशात बदल होणार? फक्त नंबर ऑफ इयर्स मध्ये बदल होणार आहे. ह्या पी राहणार आहे तसं, मुद्दल काय बदललेली नाही. वर्ष किती राहणार? 2. आणि रेट पण चेंज होणार नाही. रेट किती राहणार? 10. छेद किती आलं? 100. मग काय आलं? 20 2 40. 40 10 400. चला हे दुसऱ्या वर्षीचं काढलं. आता आपल्याला कितव्या वर्षीचं काढायचं सांगा? थर्ड इयर इंटरेस्ट शॉर्टकट मध्ये मांडलेला आहे. तिसऱ्या वर्षीचे व्याज कितव्या वर्षी सांगा? तिसऱ्या वर्षाचे व्याज. तिसऱ्या वर्षाच्या व्याजला काय करायचं? सेम तसं येणार आहे. 2000 गुणिले 3 गुणिले 10. छेद किती येणार? 100. वरचे 2 शून्य कट, खालचे 2. 20 त्रिक 60 आणि 60 10 700. हे काय दिसतंय क्रम बघा? 200 400 700 म्हणजे किती किती वाढवत चालल्या? 200 200. म्हणजे हे काय आहे सांगा? एपी आहे. देअरफॉर इथं काय लिहायचं? देअरफॉर इट इज एन एपी. हे काय आहे? ही अंकगणिती श्रेणी आहे. ही अंकगणिती श्रेणी आहे. श्रेणी आहे असं लिहायचं. का सांगा इथं? एपी काय तयार झालंय सांगा आपली? पहिला 200, नंतर 700, सॉरी 400, नंतर काय आलं? 700 800 असं झालंय ना. बघ 200 400 700 800 असं वाढत जाणार आहे पुढं. अशी संख्या वाढत जाते. तर आता आपल्याला काढायचं काय ऍक्च्युअली सांगा? इंटरेस्ट आफ्टर 10 इयर्स. इंटरेस्ट आफ्टर 10 इयर्स. इंटरेस्ट आफ्टर 10 इयर्स. 10व्या वर्षानंतरचे व्याज. नंतरचे व्याज. आता बघा 10 म्हणजे इथं काय घेणार? पी किती घेणार? डायरेक्ट आपण पी ची काय गरज नाही आपल्याला.
त्यांना पण काढू शकता तुम्ही. कुठलं नंबर ऑफ इयर्स 10 ठेवून पण काढू शकता, डायरेक्ट पण काढू शकताय. टी बरोबर किती ठेवायचं सांगा, 10 ठेवून चेक करून बघा. 10 बरोबर आपण ह्या फॉर्म्युलानुसार काढूया, a(n-1) d. चला आता tn म्हणजे किती, n किती आलं 10, a किती आपलं सुरुवातीचं 200, n किती आहे 10 वजा 1, आणि यातला जो फरक आहे तो कितीचा आहे 200चा आहे. चला यामध्ये 200 अधिक 9 गुणिले 200 किती आलं 200 अधिक 1800 किती आलं 200 अधिक 1800 किती झालं 2000 झालं ना. मग टोटल 10व्या वर्षी जे व्याज होणार आहे तुमचं किती होणार आहे 2000 होणार आहे. आणि जर तुम्हाला ह्याच्यानुसार जर काढायचं असेल तर पण तसंच येते, चेक करूया आपण कुठल्या फॉर्म्युलानुसार, ते सिंपल इंटरेस्ट नुसार. किती आपलं सुरुवातीला रक्कम होती 2000, बरोबर आहे. नंबर ऑफ इयर्स किती आहे 10, आणि रेट किती आहे 10च आहे ना. छेद किती आलं 100, वरचे 2 शून्य कट खालचे 2 शून्य कट डायरेक्ट मिळते. मग काय आलं उत्तर आपलं 2000. मग तुम्ही हे सूत्र वापरा किंवा हे सूत्र वापरा, काय फरक पडणार नाही.